चला आज आपण आता पॅरलल सर्किट बघणार आहे. पॅरलल सर्किटमध्ये काय बघा, पॅरलल दोन रेजिस्टन्स आहेत समजा R1 आणि R2. या दोघांना पॅरललमध्ये कधी कनेक्ट केलं म्हणणार आहे, जर याचे दोन्ही टर्मिनल आपण 0 रेजिस्टन्स वायरने कनेक्ट केले. ओके, एक टर्मिनलचा 0 रेजिस्टन्स वायरने कनेक्ट केलं आणि जे 0 रेजिस्टन्स वायरने कनेक्ट केले ते केलं व्होल्टेज सोर्सच्या एका टर्मिनलला आणि दुसरा केला दुसऱ्या टर्मिनलला. तर हे दोन रेजिस्टर पॅरललमध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. हे लक्षात घ्या, इथं कंपल्सरी 0 रेजिस्टन्स वायरने कनेक्ट करणं गरजेचं आहे. दोन्ही केसमध्ये, पॅरललच्या केसमध्ये दोन्ही जे टर्मिनल्स आहेत, दोन्ही साईडचे जे टर्मिनल्स आहेत ते 0 रेजिस्टन्स वायरने कनेक्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये दुसरा कोणताही इलेमेंट नसला पाहिजे. जर असं कनेक्शन असेल तर त्याला पॅरलल कनेक्शन म्हणतो आपण. समजा हा एनर्जी सोर्स, व्होल्टेज सोर्स हा V आहे, DC व्होल्टेज सोर्स आहे. तर व्होल्टेज सोर्स जर आपण रेजिस्टन्सला अप्लाय केलं तर त्यातून करंट जातो. आणि पॅरललचं बघा, पॅरललची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, जर दोन रेजिस्टन्स पॅरलल असतील तर येणारा करंट जो आहे तो दोन ब्रँचेसमध्ये डिवाइड होतो. समजा R1 मधून I1 करंट गेला, R2 मधून I2 करंट गेला. ओके, तर येणारा करंट इज इक्वल टू या ठिकाणी नोट जर KCL अप्लाय केलं तर येणारा करंट I इज इक्वल टू जाणारे करंट I1 प्लस I2 अशा पद्धतीने होतं. ओके, आता बघा पॅरलल सर्किटचं एक प्रॉपर्टी अशी आहे की अप्लाइड व्होल्टेज इज इक्वल टू इंडिव्हिज्युअल इलेमेंटच्या अक्रॉसचा व्होल्टेज असतं पॅरललमध्ये. ओके, आता बघा ह्या दोन रेजिस्टन्सच्या ऐवजी पॅरललमध्ये आपण एक सिंगल रेजिस्टन्स काढू शकतो. या दोन रेजिस्टन्सच्या ऐवजी सिंगल रेजिस्टन्सने मेन्शन करू शकतो, त्याला आपण R इक्विव्हॅलेंट म्हणतो. तर आज यामध्ये R इक्विव्हॅलेंट काय असतो, तर R इक्विव्हॅलेंट काढत असताना आपण R इक्विव्हॅलेंटचा असा फॉर्म्युला यूज करतो, 1/R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. हे डॅश. ओके, याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू R इक्विव्हॅलेंटची काढायची आहे. R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू काय झालं, R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू कसं काढणार आहे, 1/R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/ याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, R2 प्लस R1 डिवायडेड बाय R1 R2. ओके, याच्याऐवजी याचा रेसिप्रोकल घ्या तर काय येईल, R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. हा फॉर्म्युला खूप युजफुल आहे आपल्याला, हा फॉर्म्युला खूप युजफुल आहे. ओके, थँक्यू.